नमस्कार मैत्रिणींनो, प्रियंकाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये फक्त एकाच साहित्यापासून खमंग कुरकुरीत चकली बनवतोय। तुम्ही बघू शकता, अजिबात तेलकट झालेली नाहीये, मस्त कुरकुरीत झाली। केल्यानंतर ही चकली थंड झाल्यानंतर डब्यात भरून ठेवली तर आरामात महिनाभर टिकते। तर चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। चकली बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे। हे पीठ मी तांदूळ स्वच्छ धुवून ते सावलीमधून वाळवून दळून आणलेले आहे। या ठिकाणी तुम्ही विकतचे पीठही वापरू शकता। आता यामध्ये 1 चमचा ओवा हाताने चोळून घातलेला आहे। असा ओवा हाताने चोळून घातल्यामुळे ओव्याची टेस्ट चकलीमध्ये खूप छान लागते। आता 1 चमचा धनापूड, 1 चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ, 1 चमचा जिरेपूड, चिमूटभर हिंग, साधारण 2 चमचे तीळ घालून हे सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ही चकली अगदी झटपट तयार होते आणि खायलाही खूप खमंग लागते। कधीही मनात आल्यावर तुम्ही ही चकली 15 ते 20 मिनिटांमध्ये बनवू शकता। तर इथे मी हे सुके जिन्नस मिक्स करून घेतलेले आहेत। आता यामध्ये मी पोह्याचे 4 चमचे तेल कडकडीत गरम करून ह्यामध्ये घातलेले आहे। अशा प्रकारचे साईडचे पीठ यामध्ये अशा प्रकारे घालून घेऊया व हे सर्व पीठ त्या मोहनामध्ये मिक्स करून घेऊयात। अशा प्रकारे अगदी पिठाच्या कणाकणाला तेलाचे मोहन लावून घेऊयात। बघा, अशी हाताने दाबून घ्या, पिठाची मूठ करून बघायची व मूठ व्यवस्थित बनली तर इथे समजायचे की आपले मोहन हे परफेक्ट बसलेले आहे। तर आता यामध्ये पाणी घालून पीठ मळून घेऊयात। इथे पाणी मी जास्त थंडही घेतलेले नाहीये आणि कोमटही घेतलेले नाहीये। इथे मी हे पाणी रूम टेम्परेचरचं पाणी वापरलेलं आहे। यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घेऊयात। पीठ भिजवताना यामध्ये पीठ जास्त घट्टही भिजवायचे नाही आणि जास्त सैलही नाही। पीठ घट्ट भिजवले तर सोऱ्यातून पीठ व्यवस्थित पडत नाही व चकली बनवताना ती तुटते आणि सैल पीठ ठेवलं तर चकलीला जास्त काटेही येत नाही। तर मी पीठ इथे भिजवून घेतलेले आहे आणि ह्याला छान आपण भाकरीला पीठ मळतो त्याप्रमाणे व्यवस्थित चुरून चुरून मळून घ्यायचे आहे। हे पीठ दाबून दाबून 3 ते 4 मिनिटे मळून घेतलेले आहे। पीठ मळून झालेले आहे। आता ह्याच्या चकल्या बनवूयात। त्यासाठी मी इथे असा सोरा घेतलेला आहे। त्याच्या चिपळीची मऊ बाजू वरती ठेवायची व खरमूड बाजू खाली घालायची व हे सोऱ्याला व्यवस्थित असे तेल लावून घ्यायचे आहे व ही प्लेट सोऱ्याला लावून घ्यायची। यामध्ये आता पिठाचा लांबट गोळा घालून घ्यायचा। पिठाचा लांबट गोळा बनवल्यामुळे चकली व्यवस्थित एकसारखी बनते व ती अजिबात तुटत नाही। जर पीठ यामध्ये थोडं थोडं घातलं किंवा भरलं तर चकली तुटायची शक्यता असते। आता इथे मी बटर पेपर घेतलेला आहे व त्यावर ही चकली अशा प्रकारे सोडून घेत आहे। चकली बनवून झाल्यावर त्याचं टोक असं चिटकून घ्यायचं म्हणजे चकली तेलात सुटत नाही। बघा, मी इथे तुम्हाला एका प्लेटवर ही चकली सोडून दाखवते। बघा किती व्यवस्थित व न तुटता एकसारखी चकली इथे बनलेली आहे। तसेच तुम्ही एखाद्या ताटावरही एकाच वेळेस 5 ते 6 चकल्या बनवून घेऊ शकता। तुम्हाला जेवढी साईज पाहिजे तेवढी चकली तुम्ही इथे बनवून घेऊ शकता। चकली तळण्यासाठी मी तेल इथे आधीच गरम करायला ठेवलेलं होतं। चकलीसाठी तेल अगदी कडकडीत गरम लागतं। तेल जर गरम नसेल तर चकली तेलामध्ये उकलतात किंवा तुटतात, तसेच त्या जास्त तेलकट बनतात आणि तळल्यानंतर नरम पडतात। आता तेलामध्ये चकल्या अशा प्रकारे बोटांवर घेऊन अलगद तेलामध्ये सोडून घ्यायच्या। या ठिकाणी मी छोट्या छोट्या 4 चकल्या तेलामध्ये सोडलेल्या आहेत। तुमची कढई मोठी असेल तर तुम्ही त्यामध्ये जास्त चकल्या सोडू शकता। पहिल्या बॅचला चकल्या कमीच सोडा म्हणजे तेलाचा टेम्परेचरचा अंदाज येतो। थोडा वेळ ह्याला अजिबात पलटायची घाई करायची नाही। चकल्या थोड्याशा वरती आल्या की मग म्हणजे त्या पलटून घ्यायच्या। तसेच तेलाचे बुडबुडे कमी आल्यावर ह्याला अलगद पलटून उलट सुलट करून घ्यायचे व मध्यम आचेवर ह्या चकल्या तळायच्या। चकल्या तळायला गेल्यावर समजायचं इथे चकल्या छान तळल्या गेल्या आहेत, मग त्या काढून घ्यायच्या। तर तुम्ही पाहू शकता
किती छान चकल्या बनलेल्या आहेत. अशाच पद्धतीने सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या. एकदम कुरकुरीत बनलेल्या आहेत. थंड झाल्यावर एखाद्या डब्यात भरून ठेवायच्या, म्हणजे महिनाभर टिकतात. अशा चकल्या तुम्ही झटकीपट बनवू शकता. तसेच अशा चकल्या बनवण्यासाठी फक्त एकच साहित्य लागतं व त्या लगेचच तयार होतात. एखाद्या वेळेस ट्रिपला जायचं असेल तर गडबडीच्या वेळेस तुम्ही अशा प्रकारच्या चकल्या बनवून घेऊन जाऊ शकता. खूप छान लागतात. तुम्हाला माझी आजची ही साधी सोपी व झटकीपट होणारी अशी चकलीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. व जर माझ्या तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर माझ्या प्रियंकाज रेसिपी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.